अवताड हवा महाराष्ट्र सुपरफास्ट। ठाणेकरांच्या बहुप्रतीक्षित मेट्रो प्रवासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकण्यात आलंय। मेट्रो मार्ग 4 आणि 4अ या मार्गिकांच्या ट्रायल रनचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडलाय। या चाचणीसाठी गायमुख ते विजय गार्डन या टप्प्यावर ट्रायल रन घेण्यात आली, ज्यामध्ये नेते मंडळींनी मेट्रोनं प्रत्यक्ष प्रवास केला। मेट्रो मार्ग 4 आणि 4अ एकत्र मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा असून यावर एकूण 32 स्थानकं प्रस्तावित आहेत। या प्रकल्पाचा उद्देश ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान करणं हा आहे। ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे। पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे। हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे। मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील, या स्ट्रेचमध्ये देखील, या फेजमध्ये देखील अनेक अडचणी आल्या, परंतु MMRDAने त्यावर मात केली। शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं। डबल सगळं मॅन पॉवर, मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली। देवेंद्रजींच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वात जातोय। म्हणजे सुरुवातीला झालेमध्ये अडथळे आले, परंतु आता ही पूर्णत्वात जाते आहे। 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुंबईतील शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा एकदा नव्या रंगात, नव्या ढंगात सुरू झाला आहे। सचिन तेंडुलकरच्या हस्ते आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर हायटेक जिमखान्याच्या नूतन वास्तूचं लोकार्पण झालं। या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार मिलिंद नार्वेकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। 1909 मध्ये दादर हिंदू जिमखाना म्हणून याची सुरुवात झाली होती। तब्बल 100 वर्षांपेक्षा जास्त जुना हा जिमखाना दिमाखात उभा आहे। तब्बल 1.5 वर्ष जिमखान्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं। आज हा जिमखाना पुन्हा खुला झालाय। शिवाजी पार्क जिमखान्यातून अनेक मोठमोठे दिग्गज खेळाडू घडले। यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, एकनाथ सोलकर, संदीप पाटील, प्रवीण आमरे, अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ या क्रिकेटपटूंचा समावेश आहे। चांगली जी एक थॉट प्रोसेस असते त्यानंतर रिझल्ट्स लागतात। तर हे एक मोठं एक्झाम्पल इकडे की ना, आपण म्हणतो की थॉट्स लीड टू ॲक्शन आणि ॲक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस। तर पहिली इनिंग तर शिवाजी पार्क जिमखाना इथे खेळलेले आहेत। बाकीच्या सगळ्या मुलामुलींच्या हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या, मेहनत करा, प्रॅक्टिस करा। मुंबईचं, शिवाजी पार्क जिमखान्याचं, मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा। ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे मला बघून जो आनंद झालेला आहे तो मुलींसाठी इथे ड्रेसिंग रूम्स केलेले आहेत, चेंजिंग रूम्स केलेले आहेत। माझी हीच एक रिक्वेस्ट असेल सगळ्या क्लब्सना आणि अथॉरिटीजना जे परमिशन देतात ते, तर मुलींसाठी चेंजिंग रूमसाठी तरी नक्कीच परमिशन मिळाली पाहिजे। भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठीच काल पंतप्रधान मोदींनी सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित केल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर काल साहिबजादा फरहान यानं मैदानामध्ये जो प्रकार केला त्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानं त्याच्या कंबरड्यामध्ये लाथ मारायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रियाही राऊतांनी दिली आहे। यावेळी बोलताना राऊतांनी अमित शहा आणि जय शहा यांच्यावर देखील हल्लाबोल केला। एरवी 8 वाजता त्यांचं 8 ही धक्का देण्याची वेळ आहे देशाला। 8 वाजता क्रिकेट सामना अंधभक्तांना पाहता यावा, भाजपा समर्थकांना पाहता यावा, भारत पाक क्रिकेट सामना म्हणून काल प्रधानमंत्र्यांनी 5 वाजता GSTची घोषणा केली। क्रिकेटच्या मैदानावर AK-47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत अशी जी ॲक्शन केली काल, ही कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहबजादा फरहान आहे ना, त्याच्या कंबरड्यात तिथेच लाथ घालायला पाहिजे। तर संजय राऊतांना पाकिस्तान रत्न पुरस्कार द्या अशी मागणी भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे। मोदींना 2 लाख कोटींचा दिलासा दिला आणि राऊतांनी
पत्रात चाळ लुटली म्हणत बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. फरहाननं बॅट रुपी बंदूक दाखवली, आमच्या खेळाडूंनी मिसाईल टाकलं, आमचा झेंडा हिंदुत्वाचा, आमचा दांडा राष्ट्रभक्तीचा, राऊतांचा झेंडा पाकिस्तानचा आणि दांडा राहुल गांधींचा म्हणत नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भारताचा पॅटर्न म्हणजे मोदींचं राष्ट्रभक्तीचं नेतृत्व, राऊतांचा पॅटर्न म्हणजे पाकिस्तानचा उदो उदो, अशी टीका बन यांनी केली. जय शहा यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याऐवजी संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे, कारण पाकिस्तान रत्न पुरस्कार घेण्याच्या लायकीचेच संजय राऊत आहेत. संजय राऊत ज्या पद्धतीनं पाकिस्तानची दलाली करण्याचं काम करतायत, टीम इंडिया जिंकल्यानंतर तुम्ही ट्विट करणार नाहीत आणि पाकिस्तानचे गोडवे गात बसणार, त्यामुळं संजय राऊत यांना आधी पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला पाहिजे आणि त्यांची पाकिस्तानमध्ये रवानगी केली पाहिजे. अलीकडेच अजित पवारांनी जिल्ह्यामध्ये न येणाऱ्या पालकमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर एकनाथ शिंदेने देखील आक्रमक पवित्रा घेतला. शिंदेंनी आपल्या पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची चांगलीच कान उघडणी केल्याचं कळत आहे. काही दिवसांपूर्वी शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची कॅबिनेट नंतर निर्मल भवनला एक गुप्त बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या कामांवर नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे. मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारं दुर्लक्ष यावरून शिंदेंनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका, असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं होतं. यावरून आता ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी मुंडेंना सल्ला दिलाय. धनंजय मुंडेंनी तोपर्यंत ओबीसी आरक्षणाचं काम करावं आणि गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण करावं, असं छगन भुजबळ म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे वादात सापडले होते, त्यामुळे मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जागी छगन भुजबळांची वर्णी लागली होती. पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं. पण आता रिकामं ठेवू नका. तर त्यांनी तसं म्हटलंच असेल तर ते पक्ष जो आहे तो विचार करेल आणि तोपर्यंत आपलं मी मात्र एवढं सांगेन की एक काम जरूर आहे आपल्याकडे, बाकीचं ते काही अजितदादा बघतील, पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ओबीसीचं आरक्षण करणे, ते काम मात्र जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे, त्यांचं पण स्वप्न पूर्ण होईल. अरुण गवळी सक्रिय राजकारणात उतरणार नाही, पण त्यांची अखिल भारतीय सेना मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. अरुण गवळींची मुलगी आणि माजी नगरसेविका गीता गवळींच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढवली जाणार आहे. अरुण गवळीच्या दोन्ही मुली निवडणूक लढवणार आहेत. अरुण गवळीची दुसरी मुलगी योगिता गवळी देखील पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. या अगोदर मुंबई महानगरपालिकेमध्ये अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचे 2 नगरसेवक होते. यापैकी माजी नगरसेविका वंदना गवळी या शिंदेंच्या शिवसेनेत होत्या. गारगाई धरणाच्या निविदा 2 महिन्यामध्ये काढा, मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना निर्देश दिलेत. प्रकल्पाच्या राज्य शासनाकडून परवानग्या आल्या असून केंद्र सरकारच्या वन खात्याच्या काही परवानग्या बाकी आहेत. याविषयी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी मंत्री आशिष शेलार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून या प्रकल्पासाठीच्या परवानग्या लवकर मिळाव्यात अशी विनंती केल्याची माहिती आहे. गारगाई धरणावरून पर्यावरण प्रेमींचा आधीच विरोध आहे. अशामध्ये निविदा प्रक्रियेला सुरुवात केली तर मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या गारगाई प्रकल्प विनाशकारी असल्याचं पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे. पालघर जिल्ह्यातील गारगाई या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या प्रकल्पाला दिरंगाई होऊ नये आणि येत्या 2 महिन्यामध्ये यातलं टेंडर काढावं आणि उद्याच्या मुंबईच्या आवश्यकतेच्या पाण्याच्या कामाच्या पूर्ततेला प्रशासनाने महानगरपालिकाने गतिमान पद्धतीने काम करावं असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर ठाकरेंच्या सेनेनं दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च केलेला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांची अधिकृत युती होण्याची शक्यता वर्तवली जाते. व्हिडिओमध्ये म्हटलंय की परंपरा विचाराची, धगधगत्या मशालीची
महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जना ठाकरेंची. दसरा मेळावा लवकरच अशा आशा या व्हिडिओमध्ये. विशेष म्हणजे या दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंची अधिकृत युती होण्याची चिन्हे. मराठीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि त्यानंतर दोघांमधील भेटी देखील वाढू लागल्या. अनेक ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे संयुक्त मोर्चे देखील निघाले. एकूणच दसरा मेळाव्यामध्ये काय राजकीय गर्जना होते ते पाहावं लागेल. हा दसरा मेळावा यासाठी विशेष यासाठी आहे की दसरा मेळाव्यानंतर लगेच काही काळामध्ये मुंबईसह 27 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राशी शिवसैनिकांशी काय संवाद साधतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे. तर सांगलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. पडळकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. पुष्पराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग सोनवणे, निलेश लंके, विश्वजित कदम सहभागी झाले. सोन्यासारख्या माणसांबद्दल एक बेंटेक्सचा कार्यकर्ता ज्या लेवलला जाऊन बोलतो त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण इथं आलेलो आहोत. आम्ही सुद्धा खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतो. जिथं पाहिजे तिथं आम्ही आक्रमक बोलतो. पण आम्ही राजकारणाची नाही तर शब्दाची पातळी कधी सोडून बोलत नसतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना स्वदेशीचा नारा देत एक देश एक प्रणालीबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर जीएसटी दराबाबत घेतलेल्या निर्णयाचं देशभरातनं कौतुक होत आहे. देशभरात घेतलेल्या या निर्णयानंतर जीएसटी बचत उत्सव सुरू करण्यात आला आहे. याबाबत देशातील सर्व खासदारांना आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये व्यावसायिक दुकानदारांना भेटी देऊन याबाबत जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा माणगाव बाजारपेठेमध्ये फेरफटका मारत दुकानदारांची भेट घेतली आणि नवीन जीएसटी दराबाबत माहिती दिली. फार मोठ्या प्रमाणावरती कपात करत मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिक सवलत जी काही त्यांनी दिली त्याचा फायदा ग्रामीण भागातल्या शहरातल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावरती होईल. आणि म्हणून आपलं अभिनंदन करण्यासाठी आज साधारण नात्याने मी आपल्याकडे आलेलो आहे. मनसेनं हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकर यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. वैभव खेडेकर यांच्यासह रत्नागिरीतल्या शेकडो मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उद्या मुंबईमध्ये पक्षप्रवेश होईल. दुपारी 3 वाजता नरिमन पॉइंट इथल्या भाजप कार्यालयामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतोय. यावेळी नितेश राणे आणि नारायण राणे देखील हजर राहण्याची शक्यता आहे. वैभव खेडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी उद्या सकाळी मुंबईच्या दिशेनं एकत्रित रवाना होणार आहेत. उल्हासनगरमधील प्लेग्रुपमधील चिमुकल्याला मारहाण प्रकरणानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. आज मनसे कार्यकर्त्यांनी प्लेग्रुप समोर जाऊन आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी प्लेग्रुप समोरील बॅनर फाडले. मनसे कार्यकर्त्यानं प्लेग्रुपमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. जोपर्यंत फरार शिक्षकाला अटक केली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय. कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाहीत म्हणून शिक्षिकेनं चिमुकल्याला फटकावलं होतं. मुंबईच्या व्हीपी रोड पोलीस ठाण्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. पोलीस तक्रार लिहून घेण्याबाबत टाळाटाळ करत असून एक महिला पोलीस अधिकारी तिची नेमप्लेट त्या मुलांवर फेकून मारत असल्याचं व्हिडिओत दिसतंय. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. तसंच जी मुलं हा व्हिडिओ काढत होती त्यांच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. व्हिडिओ काढणारी मुलं एका इव्हेंट कंपनीमध्ये काम करतात. या मुलांनी व्हीपी रोड परिसरामध्ये राहणाऱ्या एका मुलासोबत पैशांचा व्यवहार केला होता. मात्र पैसे घेतलेला मुलगा हा पैसे परत करत नसल्यामुळे व्हिडिओ बनवणाऱ्या मुलानं त्याचं घर गाठून त्याला धमकावलं. या मुलांनी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात आणलं. यावेळी व्हिडिओ काढणाऱ्या मुलाचा पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डेंसोबत शाब्दिक वाद झाला. मुंबईतील कोस्टल रोडवर वेगात आलेल्या लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात झालाय.
कोलाव्याच्या दिशेने जात असलेल्या लॅम्बोर्गिनीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकावर जाऊन धडकली. यामध्ये कारचा समोरचा भाग पूर्णपणे खिळखिळा झाला. लॅम्बोर्गिनी कार अपघाताचा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला. कारच्या बोनटचं प्रचंड नुकसान झालंय. मुंबई ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड टोल नाक्याजवळच्या ब्रिजवर 7 ते 8 चारचाकी वाहनांचा अपघात झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चारचाकी गाडीचं मोठं नुकसान झालंय. पुढे असणाऱ्या गाडीनं अचानक ब्रेक मारल्यामुळे मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या. त्या गाड्यांचे पुढे आणि मागून दोन्ही ठिकाणी नुकसान झालं. त्यापैकी 4 ते 5 गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. काही गाड्या चालकांनी तक्रार करण्यासाठी नवघर पोलीस ठाण्याच्या दिशेने वळवल्या. या संदर्भात कुणाची चूक आहे याबाबत नवघर पोलीस ठाणे तपास करत आहे. अकोल्यातल्या वाशिम बायपास परिसरामध्ये काल रात्री उशिरा तरुणांच्या 2 गटामध्ये जोरदार राडा झाला. चौकातील न्यू नितीन बारमध्ये हा राडा झाला. या राड्यादरम्यान दगडफेक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण तसंच काठीनं देखील एकमेकांना मारहाण झाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलंय. झालेल्या राड्यामध्ये एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई झालेल्या सराईत गुन्हेगारांचा देखील समावेश होता. या राड्यामध्ये जवळपास 6 जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन्ही गटातील प्रत्येकी 3 जणांचा समावेश आहे. सध्या सर्व जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणामध्ये जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कोल्हापूरमध्ये भरधाव कारनं महिला आणि शाळकरी मुलाला धडक दिली आहे. फुलेवाडी रिंग रोड वोंद्रेनगर मधली ही घटना आहे. अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघाताचा हा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. मुंबईतील गावदेवी बायपास या ठिकाणी मोठ्या कंटेनर खाली येऊन 3 मुलांचा जीव गेलाय. बाईकवरून ही मुलं त्यांच्या कामानिमित्त बाहेर चालली होती. त्यावेळी हा अपघात झाला. हेल्मेट घातलं नसल्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाली. गोंदियामधील व्यापारी रोहित सोनी यानं गुजरात राज्यातील राजकोटमधील ठोक व्यापाऱ्याकडून मोबाईलच्या माध्यमातून 50 किलो चांदी खरेदी केली होती आणि ती कुरिअरनं मागवली होती. यामध्ये एक 30 किलो आणि दुसरं 20 किलोचं कुरिअर गोंदियाला पाठवण्यात आलं. मात्र गोंदियामधील एका खासगी कुरिअरच्या कर्मचाऱ्यानं एक पार्सल गहाळ केलं होतं. या प्रकरणी रोहित सोनी यांनी गोंदिया शहर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर तपासाची चक्र फिरवत गोंदिया शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. व्यापाऱ्यांनी तक्रार दिली होती की त्यांनी कुरिअरद्वारे जवळपास 50 किलो चांदी मागवली होती आणि त्याच्यापैकी 30 किलो चांदीची चोरी झाली असं त्यांनी एक तक्रार दिली होती. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन गोंदिया सिटी यांनी तपास करून एक आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून 40 लाख रुपये किमतीची जवळपास 30 किलो चांदी हस्तगत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक आरोपीला सध्या गोंदिया सिटी पोलिसांनी अटक करून पुढचा तपास त्यांचा सुरू आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील टाकळी निमकर्दा गावातील अक्षय साबळे या तरुणाच्या गांधीगिरीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. टाकळी गावामध्ये गेल्या 2 वर्षांपासून ईगल इन्फ्रा या कंपनीनं पाणीपुरवठा योजनेसाठी रस्ते खोदून ठेवले. मात्र गेल्या 2 वर्षांपासून धड या गावातील पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय ना रस्त्याची दुरुस्ती झाली आहे. या खोदलेल्या रस्त्यांमुळे ऐन पावसाळ्यामध्ये गावकऱ्यांना चिखलातून प्रवास करावा लागतोय. याच विरोधात गावातील अक्षय साबळे या तरुणानं अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये गांधीगिरी आंदोलन केलं. अक्षय थेट साडी नेसत नेहरू पार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात गेला. साताऱ्याच्या फलटणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एक प्रेमी युगुल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यातच अश्लील चाळे करत बसलं होतं. त्यामुळे परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या दरम्यान पोलिसांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर देखील त्यांनी पोलिसांना उद्धट उत्तर दिलं. तब्बल 1 तास या परिसरामध्ये वाहतूक कोंडी केल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली. आणि यासोबत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ब्रेकनंतर पुढील अपडेट्स यामिनीसोबत पाहत रहा एबीपी माझा. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये पाऊस